पैठण शहर परिसरात होणाऱ्या कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी शासकीय सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून चांगल्या दर्जाच्या अन्नपदार्थाची विक्री करावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी मंगळवारी केले। पैठण शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने अन्नपदार्थ प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी सांगितले की पैठण शहरात येत्या काळात मोठे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। त्यासोबत 10 जानेवारीपर्यंत विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्यामुळे स्वच्छ अन्न प्रक्रियेसाठी हॉकर्सपासून ते संबंधित हॉटेल व किराणा दुकानापर्यंत सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्याम पंजवानी यांनी सर्व असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाशी सहकार्य करून काम करण्याची भूमिका मांडली। कार्यक्रमात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, व्यापारी संघाचे ज्येष्ठ सल्लागार राजन सातघरे तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा जिल्हा अध्यक्ष नानक वेदी यांनी व्यापाऱ्यांच्या कायदेविषयक अडचणी व अन्न औषध कायदे तसेच ग्राहक हक्क याबाबत माहिती दिली। आयोजित या बैठकीस नगरसेवक महेश मुंदडा, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष ऋषिकेश खिस्ती, किराणा असोसिएशनचे सचिव मधुसूदन मुंदडा, पृथ्वी परदेशी, जगदीश पंजवानी, राम पंजवानी, महेश पंजवानी, नारायण राजपुरोहित, प्रणव सिंग राजपूत, कचरू पांडुरे, निखिल काळे, नवाज फुलमारकर, शाहजाद बागवान, शफीक लाला, एहतेशाम शकील गाजी, जतीन सोनारे, राहुल शेजूळ यासह अनेक व्यापारी उपस्थित होते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।